मुंबई का किंग कौन? अंडरवर्ल्ड डॉन भिकू म्हात्रेची व्यक्तिरेखा जगत सत्या चित्रपटात मनोज बाजपेयी यांनी म्हटलेला हा डायलॉग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण हा संवाद चित्रपटाच्या संहितेत नव्हता यावर कोणी विश्वास ठेवेल का? हा संवाद शेवटच्या क्षणी मनोज बाजपेयी यांनी केलेल्या इम्प्रोव्हायझेशनचा परिणाम होता. सत्या झाला नसता तर मनोज बाजपेयी यांच्या माध्यमातून पडद्यावर जिवंत केलेल्या एका अद्भुत व्यक्तिरेखेचा परिचय लोकांना होऊ शकला नसता. ही व्यक्तिरेखा 2 दशकांनंतरही प्रेक्षकांच्या मनात अगदी ताजी आहे यात दुमत नाही. सत्या झाला नसता तर दिल्लीपासून पाटण्यापर्यंतच्या हिंदी प्रदेशातील तरुणात प्रयत्न करणाऱ्यांचा कधीही पराभव होत नसतो हा विश्वास रुजला नसता. मनोजजी म्हणतात, सत्या चित्रपटाच्या स्क्रीनिंग वेळी अमिताभ बच्चन यांना मी पहिल्यांदा भेटलो होतो. माझी अजिबात हिंमत होत नव्हती. अमितजींनी माझ्या अभिनयाचं कौतुक करायला सुरुवात केली. माझं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं कारण मी दुसऱ्याच जगात होतो. कशीबशी हिंमत करून मी त्यांना विचारलं, मी त्यांना मिठी मारू शकतो का? त्यांनी मला मिठी मारल्यावर ती भेट म्हणजे स्वप्न नाही तर अतिशय सुंदर वास्तव असल्याचं लक्षात येऊन मी निश्चिंत झालो. खरं सांगायचं तर मनोज बाजपेयी आणि अमिताभ यांच्या भेटीचा प्रभाव शब्दातून कळणं फार अवघड आहे. सत्या, शूल आणि कौन ह्या चित्रपटातील आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये खळबळ माजवलेल्या मनोज बाजपेयी यांच्यासाठी नव्या शतकातलं पहिलं दशक अतिशय निराशाजनक होतं. म्हणजे 2001 ते 2010च्या दरम्यान त्यांचे अनेक चित्रपट आले पण हवे तसे चालले नाहीत. अक्स, जुबेदा, जागो, वीर झरा, इंतकाम, रोड, पिंजर, एलओसी कारगिल, हनन जो दुर्दैवाने प्रदर्शित नाही होऊ शकला असे अनेक चित्रपट त्यांनी यावेळी केले. ह्यातील 1971 ह्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर अमृत सागर म्हणजे रामानंद सागर यांचे नातू यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट. 2005 मध्ये याचं चित्रीकरण झालं आणि 2007 मध्ये चित्रपट रिलीज झाला पण त्याला हवा तसा रिस्पॉन्स मिळाला नाही. त्यानंतर साधारण 13 वर्षांनी म्हणजे 2020 मध्ये एका व्यक्तीने मनोजजींना ट्विटरवर मेसेज केला की 1971 हा पिक्चर आम्हाला बघायचा आहे. आणि मग मनोजजींनी अमृत सागर यांना सांगितले आणि मग त्यांनी हा चित्रपट यूट्यूबच्या त्यांच्या चॅनलवर अपलोड केला. पाहता पाहता केवळ 45 दिवसात 2 कोटींपेक्षा जास्त लोकांनी हा चित्रपट पाहिला. तो 13 वर्षांनी हा चित्रपट व्हायरल झाला. मनोजजी म्हणतात, काही चित्रपट घर चालवण्याच्या गरजेतून त्यांना करावे लागले. काही लोक असेही म्हणायचे, मनोज बाजपेयी हे अहंकारी आहेत, यश त्यांच्या डोक्यात गेलंय. असे सगळे समज कळत ना कळत तयार झाले होते. पण पुढची काही वर्ष कठीण आहेत आणि डोळ्यांवर पट्टी बांधून आपल्याला आपल्या उद्दिष्टाकडे वाटचाल करायची आहे हे मनोजजी यांना नेमकं माहिती होतं. खरं सांगायचं तर 2001 ते 2010 या कालावधीत मनोज यांच्या आयुष्यात 3-4च उल्लेखनीय घटना घडल्या. त्यात पिंजरसाठी राष्ट्रीय पुरस्कारापासून ते राजनीती चित्रपटातून मिळालेली लोकप्रियता कारकिर्दीच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. शबाना रझा यांच्याबरोबर लग्न, मग घर घेणं व्यक्तिगत पातळीवर महत्त्वाच्या घटना. त्याशिवाय पराकोटीच्या विफलतेच्या काळातही ते हिंमत हारले नाहीत आणि परिस्थितीपासून पळून गेले नाहीत. याचं श्रेय त्यांना द्यायलाच पाहिजे. मनोज सांगतात, इतकी वर्ष मी नाटक केलं होतं. हा वाईट काळही निघून जाईल यावर माझा पूर्ण विश्वास होता. पण तो वेळ कसा घालवणार? त्यासाठी मी स्वतःला पुन्हा शोधलं, प्राणायाम शिकलो, ध्यान शिकलो, पुन्हा दिल्ली आणि गावी जाऊ लागलो.
खूप पुस्तकं वाचली, कार्यशाळा घेतल्या आणि वाईट काळाला चांगल्या काळाच्या तयारीसाठी वापरलं. असा हा अवलिया माणूस मनोज बाजपेयी. मनोज बाजपेयी जिद्द काही मिळवण्याची ह्या पुस्तकाचे लेखक आहेत पियुष पांडे आणि अनुवाद केला आहे चिन्मय पाटणकर यांनी. हे पुस्तक खूप छान आहे. तुम्ही सगळ्यांनी जरूर वाचा. ह्यामध्ये मनोजजींचा स्ट्रगल आहे. ते कसे परिस्थितीपासून पळून न जाता, न डगमगता खंबीरपणे उभे राहिले आणि आपलं काम करत राहिले. अशा ह्या प्रत्येकासाठी नायक झालेल्या फॅमिली मॅनबद्दल असणारं हे सुंदर पुस्तक. आपण प्रत्येकाने सुद्धा आपलं जे काही काम आहे ते असंच निरंतर करत राहिलं पाहिजे. आपण काम केल्यानंतर त्यातनं काय आपल्याला बेनिफिट मिळणार आहे हा विचार न करता चांगल्या मनाने, निष्ठेने आणि स्वतःवरच्या विश्वासाने जर आपण काम करत राहिलो तर आज ना उद्या आपल्याला त्याचं फळ नक्कीच मिळतं. पुढच्या भागात नक्की भेटूयात. तोपर्यंत स्टे ट्यून अँड फॉलो कॅज्युअल गप्पा विथ नेहा.